आषाढ महिना आला की महाराष्ट्राच्या प्रत्येक स्वयंपाकघरातून एक सुगंध बाहेर येतोच, तो म्हणजे तिखट पुऱ्या, कापण्या, धपाट्यांचा. आपल्या ग्रे किचनमध्येही आज असाच एक सुगंध दरवळतोय. नमस्कार मंडळी, आज आपण घाट घातलाय आषाढ विशेष तिखट पुऱ्यांचा. घरातील मोजकीच साहित्य वापरून अगदी कमी वेळामध्ये आपण या पुऱ्या बनवल्या आहेत, ज्या चवीला प्रचंड टेस्टी लागतात. एकदा जर या प्रमाणामध्ये पीठ घेऊन अशा तिखट पुऱ्या बनवल्या ना, तुम्ही नेहमी अशाच बनवणार याची खात्री मी देते. तर या पुऱ्यांसाठी एक वाटण बनवून घेऊयात. सगळ्यात आधी यासाठी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली चिरून, त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतलेले आणि पाव चमचा ओवाही घेतलेला आहे. ही जी सगळी जिन्नस आहेत ना, ती आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे. इथं ना तुम्ही कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता किंवा वाटणामध्ये अर्धी आणि परत पीठ भिजवताना अर्धी घातली तरीही चालेल. तर बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला हे जिरे घालूया, त्यानंतर ओवा आणि बाकी सगळं हे आता घालूया. मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण. हे जे बेसिक वाटण आहे ना, बऱ्यापैकी सगळ्याच प्रकारच्या पुऱ्यांमध्ये मी वापरते. यामुळे आपल्या पुऱ्यांना एकदम जबरदस्त असा स्वाद येतो. हे बारीक असं मी वाटून घेते. लगेचच इथं पीठ भिजवायला घेतोय. त्यासाठी एका बोलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घातले, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ. एकाच वाटीने सगळं साहित्य मोजले बरं का. मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ घातले, मोठे 2 चमचे हे तीळ घातलेले आहेत गावरान, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठही घालायचे. तिळामुळे या पुऱ्यांना चव खूप छान येते, त्यामुळे इथं तीळ अवश्य घालायचेच. हे जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ना, मिरच्या, कोथिंबीर, लसणाचं, हेही सगळं वाटण त्यामध्ये घातलं आणि हलकं असं थोडं हाताने मिक्स करून घेते. याच्यामध्ये ना मोहन वगैरे घालायची अजिबात गरज नाही. बिना तेलाचं मोहन घालताही या पुऱ्या खूप छान होतात. आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मगाशी वाटण केलं होतं त्याच्यातच मी कोमट पाणी घातलेलं. याच पाण्याने आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे. या पुऱ्यांमध्ये आपण ज्वारीचं पीठही वापरतोय, त्यामुळं कोमट पाणी वापरले मी पीठ भिजवताना. जर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार असाल ना, तर आहे ह्या नॉर्मल पाण्यामध्ये भिजवलं तरीही चालतं. पाणी घालतानाही अंदाज बघत बघत घालायचे, एकदम जास्त घालायचं नाही, कारण आपल्याला हे पीठ असं घट्टसर भिजवून घ्यायचे. तशा तर बऱ्याच प्रकारे या पुऱ्या बनवल्या जातात. प्रत्येकाच्या घरामध्ये याची वेगवेगळी अशी रेसिपी आहे. पण आज मी ज्या प्रकारे पुऱ्या बनवल्यात ना, त्या प्रकारे एकदा माझ्या आत्यांनी बनवून आणलेल्या होत्या आषाढामध्ये आमच्याकडे येताना, आणि मला त्याची चव एवढी आवडली की तिच्याकडून मी रेसिपी विचारूनच घेतली. आणि खरंच चवीला खूप भन्नाट लागतात. बघा, इतपत घट्ट हे पीठ भिजवले. मोजून 5 मिनिटासाठी हे झाकून ठेवूया आणि लगेचच आपल्याला पुऱ्या करायला घ्यायच्यात. 5 मिनिट मी पीठ झाकून ठेवलं होतं. आता लगेच याच्या गोळ्या करून घेऊ. आज मी कमी प्रमाणामध्ये करते, त्यामुळं याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून पुऱ्या लाटून घेणार आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करायला घेत असाल तर मात्र याची एक मोठी पोळी लाटून मग त्यापासून वाटीने किंवा कटरच्या साह्याने पुऱ्या कट करून घेतल्या ना तरीही चालतं. साधारण एका पेढ्याच्या आकाराची एक गोळी बनवते मी. आणि खरं तर इथे आकार कोणताही बनवू शकता, छोट्या मोठ्या कशाही बनवल्या ना तरीही चालतं. बेसिक याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, पिठाचं प्रमाण आणि आपण जे वाटण घातलं त्या वाटणामुळेच या पुऱ्यांना खरी टेस्ट येते. बाकी आकार कोणताही असू द्या, कसाही असू द्या, काही फरक पडत नाही. सुरुवातीला एक 4-5 गोळ्या बनवून घेतल्या आणि आता या कोरड्या पिठामध्ये असं घोळवून पुरी लाटून घ्यायची आहे. आपण यामध्ये ज्वारीचं पीठही घातलेलं आहे ना, त्यामुळं थोड्याशा याच्या कडा चिरतात, पण काळजी करायचं काहीच कारण नाही. एवढ्या पण काही त्या जास्त चिरत नाहीत. आणि तुम्हाला अगदीच अशी परफेक्ट पाहिजे असेल तर मात्र वाटीने कट करून घेतली ना तरीही चालेल. एक एक करून आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया आणि त्यानंतर मग तळायला घेऊयात. इथे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर या भिजवलेल्या पिठावरती, लाटलेल्या पुऱ्यांवरती एक स्वच्छ कापड झाकून ठेवायचं, म्हणजे या कोरड्या पडणार नाहीत.
खरं तर मी आषाढ तळणीमध्ये 2-3 प्रकारचे पदार्थ बनवत असते. या आधीचा व्हिडिओ कापण्यांचा आपण अपलोड केलेला होता. तुम्ही जर अजून बघितला नसेल तर नक्कीच बघून घ्या. आजीच्या आणि आईच्या पद्धतीने पारंपरिक अशा खुसखुशीत कापण्या आपण बनवलेल्या आहेत, ज्या अजिबात कडक वातड होत नाहीत. तर एक एक करून इथं सगळ्या पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता लगेचच तळायला घेतोय. मी अशा मध्यम आकाराच्या लाटल्यात. मी आधीच तेलही गरम करून घेतलं होतं आणि या गरम तेलामध्ये आता पुरी सोडूयात. अति प्रमाणामध्ये कडक नाही, मध्यम असं गरम करून घेतलेले आणि फुल गॅस असतानाच यामध्ये पुरी सोडली आणि परत मध्यम गॅस करून मग आपल्याला ही पुरी तळून काढायची आहे. ही आपल्याला कडक करायची नाही, त्यामुळे काही जास्त वेळ तळत बसायची गरज नाही. एखाद्या मिनिटामध्ये ही पुरी तळून तयार होते. आता इथं अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. ज्यांना कोणाला याच पिठापासून अगदी अशा कुरकुरीत कडक पुऱ्या करायच्यात ना, त्यांनी काय करायचं, याच्या एकदम पातळ अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्याच्यावरती काटे चमच्याच्या साह्याने असे टोचे मारून घ्यायचे आणि मग त्या पुऱ्या तळायला घ्यायच्या आणि शक्यतो मंद गॅसवरती त्या तळायच्या, म्हणजे त्या जास्त प्रमाणामध्ये कुरकुरीत होतात. आणि जर कोणाला अगदीच अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या हव्या असतील ना, त्यांनी थोड्याशा जाड लाटायच्या. पण मी एक सजेशन देईल इथं, आपण यामध्ये ज्वारीचं पीठ वापरले त्यामुळे या पुऱ्या जास्त टम्म अशा फुगत नाहीत. नाही फुगल्या तरीही काहीच हरकत नाही, चवीला मात्र ह्या खूप जबरदस्त लागतात. आपले महाराष्ट्रीयन धपाटे असतात ना, अगदी त्याच चवीच्या, कारण यामध्ये ती सगळी पिठं आपण वापरलेली आहेत. या आषाढ तळणीमध्ये तुम्हीही अशा प्रकारच्या पुऱ्या नक्कीच बनवून बघा आणि कशा झाल्या तेही कमेंट करून सांगा. पुढे आपण एकादशीसाठी स्पेशल असे उपवासाचे पदार्थ घेऊन येणार आहोत, त्यामुळं ते पदार्थ न चुकता पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन दाबा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा. धन्यवाद.